हेलो, इंस्पेक्टर नमिता। सर, तुम्ही इथे काय झालं सर? काय झालं ते मला काय माहिती, तेच शोधण्याचा प्रयत्न करतोय। कधी कधी काही गोष्टी कशा घडतात ना। सर, मला नाही कळलं, काय बोलताय तुम्ही? म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलताय? माझ्याच केबिन मधून मीच लिहून घेतलेली कंप्लेंट अचानक एक दिवशी गायब होते आणि मग मलाच त्या केस मधून सस्पेंड करून तिथे माझ्या अंडर काम करणाऱ्या अनुभव नसलेल्या एका सब इन्स्पेक्टरची बढती होते। ठीक आहे गोळी, काल रात्रीची राहूनच गेली ना। असं करू नका हो। आता खूप गोष्टी आहेत आपल्या डोक्यावर आणि सगळ्या आपल्यालाच पेलायच्या आहेत त्या। मुख्य म्हणजे मनूचं लग्न। आई, का ग अशी अर्ध्यावर सोडून गेलीस? माझा या प्रकारात काहीच दोष नाही। मला फसवण्यात आले हे तुला समजावून सांगू शकले नाही मी। आई, मला खूप भीती वाटते। काय करू मी? तू जे काही केलंस ते अगदी बरोबर केलंस। खरं तर मी कंप्लेंट करण्याच्याही विरोधात होतो, त्यावेळेला काही बोलू शकलो नाही मी। पण आता म्हणून स्वतःच सगळी जबाबदारी घ्यायला हवी, उभं राहायला हवं, काळजी करायला हवी स्वतःच्या भविष्याची, स्वतःची। काय खेळशील, पण तुला आमच्या बरोबर यावं लागेलच। थांब रे, आयला त्या फोटो मध्ये दिसत तशीच दिसते। एकदम सेम टू सेम। किती घेणार बोल, किती घेणार? हॅलो नमिता। हॅलो मंगेश, मुद्दामच फोन केलाय मी तुला। तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय। प्रेमाच्या गप्पा मारायच्या आहेत का कामाबद्दल बोलायचंय? हे बघ मंगेश, मी खूप सिरियसली बोलते। हे माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता आहे। का? काय झालं? अरे आकाश केतकर, त्याला असा संशय आलाय की या सगळ्याच्या मागे मी आहे। सोड नमिता, आकाश केतकर संपलाय आता। तुझ्या नखाने धक्का लावू शकत नाही तो, आणि जोपर्यंत तू माझ्यासाठी काम करतेस ना तोपर्यंत तुला तुझ्या जागेवरून कोणीही उठ म्हणणार नाही। सर, तुम्ही खरंच सांगताय? मला वाटलं माझी थट्टा करताय। कमाल झाली या बाईची। त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यात तुमच्या जागी काहीच टोटल लागत नाहीये। लागेल, आपल्यालाच लावावी लागेल। सर, मी तुम्हाला मदत करेन, आपण शोध घेऊ। मला वाटतं काहीतरी गडबड आहे। कानविंदे, आपल्या मर्यादेत राहून शक्य असेल ते करा। सिनियर्सना रिस्पेक्ट करा, यांच्यासोबत राहा, आपलं काम प्रामाणिकपणे करा। काय सांगते मी? ठीक आहे, मी प्रयत्न करते। प्रयत्न करायलाच हवा। जातावर जाताना देवाच्या पाया पड, आत्मविश्वासाने बाहेर पड।